मॉर्निंग. तर हा आहे माझा सूर्य. खिल्लार आहे, शर्यतीचा बैल आहे हा. आणि त्याला दिलेलं होतं एका शेतकरीला. तर शेतकरी त्याला आपलं भात शेतीसाठी नांगरणीसाठी यूज करायचे. तर मला बैलगाडीसाठी हवा होता बैल. तर अचानक मामाने सांगितलं तुझी बैलगाडी आहे आणि तुला बैल पाहिजे काय. तर म्हटलं कुठला बैल आहे, मला वाटलं आपल्या गावातलाच असतील गावठी. तर बोलते नाही, चांगला मोठा बैल आहे. म्हटलं खिल्लार आहे काय. तर मामा म्हटला हो हो खिल्लारच आहे. तर मग म्हटलं चालेल घेते आहे, पण कितीला द्यायचं आहे. तर मामा सांगत होते की त्यांना हा बैल खाली शेती नांगरासाठी पाहिजे 20 दिवस, बाकी दिवस तो इथे असणार. तर मी म्हटलं चालेल. पण जेव्हा सूर्य आपल्या फार्मवर आला मला खूप वाईट वाटलं, कारण त्याची हेल्थ अजिबात चांगली नव्हती. एकदम बारीक, खायला काय भेटलेलं नव्हतं त्याला. आणि आल्यावर मी त्याच्याकडे गेली आणि मला भीती वाटली, पण मला वाटलं नव्हतं की तो मला हात लावून देईल. आणि त्याने मला हात लावून दिला, कारण तो एक जो लुक होता त्याने जो मला बघितलं ते एक वेगळंच होतं. आणि मग मी हात लावला त्याला आणि माहीत नाही त्या मोमेंटपासून तो माझ्या सामने आला, बेंड झाला, मला हात लावून दिला त्याच्या शिंगाला आणि ते आमचं नातं जुळलं. तर आय एम हिज मॉम नाव. तर सर्वांना असा मारायला जातो. पहिला दिवस शांत होता, दुसऱ्या दिवशी त्याला खायला भेटलं, डॉक्टरनी ट्रीटमेंट केली त्याची, तसं त्याला जरा ताकद आली. आणि मग तो सर्वांना मारायला जाऊ लागला. मला पण वाटलं मला मारेल, पण नाही, सरप्रायझिंगली नाही, मला मारलं नाही त्याने. इनफॅक्ट माझ्या बाजूनी तो दुसऱ्यांना मारायला गेला. तर असा माझा सूर्य आहे. आणि त्याची हेल्थ आता चांगली नाही आहे एवढी, पण मी त्याला तयार करणार आहे चांगला. ही इज नॉट गोण बी रनिंग फॉर मी. नाही, तो शर्यतसाठी नाही आणलं आहे मी. आणि नाही मी त्याला बैलगाडीवर जास्त ठेवणार आहे, कारण एवढा पण हेल्थवाईज चांगला नाही आहे. त्याला खूप रिकव्हरी मीन्स चांगलं व्हायला लागेल. जेव्हा मला वाटेल तो खूप स्ट्रॉंग इनफ आहे, तेव्हा मी जाऊन त्याला बाहेर बैलगाडीवर, त्याच्या सोबतीला आपला बळू आहे तो ठेवणार आहे. तर एक राऊंड बस आहे त्यांच्या व्यायामासाठी. बाकी सूर्य माझ्यासोबत आहे आता सध्या तरी, आणि त्याची काळजी मी घेत आहे. त्याला त्याचं जेवण आणि त्याचं ट्रीट्स टायमावर भेटतात. आणि आता तो झोपते आणि उठते, तर त्याला मम्मा पाहिजे. एक दिवस नसली तर त्याला राग येतो. तर इट्स बीन लाईक हार्डली फ्यू डेज की मी त्याच्यासोबत आहे, पण ते एवढं जवळचं नातं झालेलं आहे की बोलू नका. मी त्याचं कान साफ केलेला, त्यांनी अलाव केलं मला इनफॅक्ट कान साफ करायला, मग त्याला ब्रशिंग करायला. असं पण कोण दुसरं गेलं तर तो अलाव नाही करत, त्यांना लगेच मारायला जातो. तर काय माहीत नाही, पण ते त्याचं चॉईस आहे आणि त्यांनी मला सिलेक्ट केलेलं आहे. मी आता इथे बसलेली आहे आणि तो इथे माझ्या सामने सरळ, हे बघा एवढं जवळ आहे. तर मी आता जस्ट फार्मवर आली आणि त्याच्यासोबत त्याला हाय बोलतेच मी येऊन. आणि आज संडे आहे तर कोण नाही फार्मवर. आणि इथे आहे आपला तबेला जो नवीन आहे, आणि ह्याचं काम ऑलमोस्ट कंप्लीट होणार आहे, तेव्हा मी तुम्हाला दाखवेल. अँड दिस इज माय प्लॅन त्यांच्यासाठी. तर हा व्हिडिओ आपण वेगळा काढू नक्की. तर मला एकच सांगायचं होतं, मला माहीत नाही मी राईट आहे की नाही, पण हे मला वाटतं, जेव्हा तुम्ही बैल आणतात बीट शर्यत शेतीसाठी, प्लीज त्यांना व्यवस्थित बघा, कारण शर्यतमध्ये त्या लोकं त्यांचा जीव लावतात. धावताना काय पण होऊ शकते आणि ते काय सोपं काम नाही आहे. शेतीमध्ये पण जेव्हा ते लोकं शेती करतात एवढं पावसात, उन्हात, तर
ते आपल्यासाठी त्यांचा जीव देतात, जीव लावून असतात. आपल्याला काय झालं तर ते लगेच धावत येतात. तर प्लीज तुम्हाला नाही होत तर कुठल्या चांगल्या फॅमिलीला द्या, जिथे त्या लोकांचं लास्ट तक बघणं होईल. पण त्यांना असं भुके ठेवू नको, कारण ह्याला बघून मला असं वाटलं की तो एक माणसाचा बैल आहे. तर जो बघत होता त्याला, या जो ओनर होता, मला वाटतं सूर्य त्याला खूप प्रेम करत होता. तर नका करू. तुमच्याकडे गाई असेल किंवा बैल असेल किंवा घोडा असेल, प्लीज तुम्ही घेता, तुमच्या शौकसाठी घेता, पण लास्ट तक बघा त्यांना. कारण ही जी जनावरं आहेत ना, ते आपल्यावर खूप अवलंबून असतात. मीन्स त्यांच्यासाठी आपल्याशिवाय कोण नसते. आणि जेव्हा त्याला कोण जीव लावतात ते एकदमच जीव लावतात. तर नका करू, कारण आपण हातपाय मारून काम करू शकतो, पण ते नाही. आणि आमच्या तिथे अशी अवस्था आहे की जंगलामध्ये पण खायला नाही आहे. तर तुम्ही जेव्हा बैल घेता, जेव्हा तुम्ही शर्यतीला त्या लोकांना पलवता, प्लीज मेक शुअर की तुम्ही त्यांना लास्ट तक बघता. कारण खरंच वाईट वाटतं जेव्हा ह्यांना असं बघून. खायची सोय नाही, पाण्याची सोय नाही. त्यांची चुकी नाही आहे, आपण त्यांना आणतो. आणि आपण त्यांना मुलांसारखं बघायला पाहिजे. आपली मुलं असतील तर आपण सोडून देत नाही त्यांना. तर नका करू असं. लास्ट तक बघा, चांगलं बघा. सूर्य तर माझा आहे आणि मी जेवढं मला होईल तेवढं मी त्याच्यासाठी करेल. तुम्ही त्यांच्यावर अर्न करता, तुम्ही तुमचं शौक पूर्ण करता त्यांच्यावर. पण जनावर आहे, लास्टला राग त्यांना पण येतं. तर चांगल्या मनाने त्यांचं राग बाजूला ठेवा, त्यांना मारू नका आणि प्रेमाने त्यांच्यासोबत राहा. कारण माझं स्वतःचा एक्सपिरियन्स आहे, जेव्हा गेलं ना परत आणू नाही शकत. खरंच परत आणू नाही शकत. आणि किती पण राग असो ना, त्या जनावरच्या बाजूने हटवू नका. माणसं भेटतील, हे लोक नाही. माणसं तुमच्याशी बोलतील चांगलं, पण तुम्हाला सोडून पण जातील. ही लोकं नाही. तुम्ही केवढं पण मारलं ना तरी पण राहतील. तर तुमची जनावरं असतील गावाकडे या तुमच्या घरात या कुठे पण तुमच्याकडे जनावरं असतील, प्लीज त्यांची काळजी घ्या. आणि त्यांना असं सोडू नका की त्यांना वाईट वाटेल की मी कोणावर प्रेम केलं आणि मी कशाला हे केलं. तर माझा सूर्य तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. बाय बाय.